के लिए गेंदबाज तैयार है। तीसरे नंबर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तो नहीं आएंगे, लेकिन बल्लेबाज मैदान के अंदर विशाल आ रहे हैं। तीसरे नंबर पर बल्लेबाज आएंगे विशाल। बल्लेबाजों की बात करें सुमित ढेकले और विक्की मैदान के अंदर थे प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर। सुमित बैक टू द पेबल चले गए हैं, विशाल तीसरे नंबर पर रहा और शुरुआत बहुत अच्छी हुई है, शानदार स्टार्ट किया है गेंदबाज की तरफ से। दूरवा रेंज से बिल्डिंग इन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। पावर प्ले का पहला ओवर मैदान के अंदर चल रहा है। वो कला के साथ मोड़ दिया, ये बेहतर है। स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी बॉडी रन की तरफ मौजूद है, एक रन जरूर मिलेगा। सुबह स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है, लाइफ लाइन को नहीं भूलना है। पहले मैच में रन नहीं बने तो वो परेशानी थी खास करके बल्लेबाजों के लिए। गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी की, इस ओवर का स्टार्ट बहुत अच्छा हुआ है। रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये एक सिंगल देखील मैदानामध्ये आलेली आहे। एका सिंगलच्या साह्याने संघाचा खात्याचे अकाउंट इथे ओपन केलेलं आहे। स्कोर कार्ड आपण पाहतो 2 धावा धाबलकावरती आहेत आणि या 2 धाब्यांच्या साह्याने पाहायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा भावेश पवार जो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करतोय। यावेळी रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये होता, परंतु इथे पाहिलं तर मैदानामध्ये पहा हा चेंडू बॅटवरती इथे येऊ शकला नाहीये। चेंडू आपण पाहतो पूर्णपणे डॉट आहे। सलामीचे फलंदाज जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर एकंदरीत असणार आहे तो मैदानामध्ये पहा पहिला विकी आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे मैदानामध्ये विशाल निगोट ही जोडीची मैदानामध्ये आहे। हा दरम्यान पुढे पहा बॅकफुटला गेलाय, हळवारपणे चेंडू मात्र इथे स्टेअर केलाय, टक्कललाय। पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र पहा चेंडू इथे अडवतोय आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि या एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय धाबलक पुढे जाऊन पोहोचेल। धाबलकावरती धावा आहे 3 धावा। षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा जे तयार असणार आहे। पहिलं भावेश पवार की बात करें तो वो भिवंडी से बिलोंग करते बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, ये भी ऑलराउंडर खिलाड़ी है। प्रतिभाशाली गेंदबाज मैदान के अंदर भावेश पवार गेंदबाजी के स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी एक बार फिर देखे गेंदबाज खुद गेंद के ऊपर आ रहे हैं। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता है। पहले ओवर में जिस तरह से पहले मैच की बात करें तो स्मैश फाइटर और नीरज चंद्र भिंताड़े 11 के बीच मुकाबला था, उस मैच में भी अच्छी गेंदबाजी हुई। इस मैच की बात करें तो स्टार्ट एक बार फिर गेंदबाज का अच्छा होता हुआ। पहले ओवर में जिस तरह से कहते हैं ना कि नदी के लिए झरने की जरूरत है, उसी तरह से अच्छा स्टार्ट प्राप्त करना बहुत जरूरी, तो गेंदबाजों ने बहुत ही अच्छा स्टार्ट प्राप्त किया है। पहले ओवर में रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच आपण पाहतो भावेश पवारचा आपण पाहतो की यशस्वी षटक आपण नक्कीच मैदानामध्ये पाहू शकतो, कारण 1 विकेट मैदानामध्ये आली आणि देखील आपण पाहिलं सुमित ढेकळे सारखा एक ताकदवर खेळाडू तो मैदानामध्ये बाद झालाय। आणि आता पाहायचं मैदानामध्ये आता विशाल निगोट आणि दुसऱ्या बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर विकी, या 2 खेळाडूंमध्ये आपण मैदानामध्ये खूप मोठी जबाबदारी असणार आहे। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे सनग्लो उद्योग समूहाचे प्रोप्रायटर आणि आता एक नवीन स्टेडियम आपल्याला पाहायला मिळते सनग्लो स्टेडियम, ते आदरणीय सोमनाथ दरेकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि शिरूर प्रीमियर लीगचं उद्घाटन सुद्धा ज्या मैदानावरती होणार आहे ते सनग्लो स्टेडियमचे असणारे ओनर आदरणीय सोमनाथ दरेकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सोमनाथ दरेकर पाटलांचं आमच्या शिरसाट स्पोर्ट क्लबच्या वतीने, आयोजक कमिटीच्या वतीने आणि MTPLच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो। ओव्हर टू सुमित प्रशांत। धन्यवाद सर। आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज षटक क्रमांक संपले, पहिलं 1 षटकाचा खेळ संपला, दुसरं षटक मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येणार आहे सुधीर साबळे जो गोलंदाजी मार्गावरती येतोय। षटक क्रमांक पाहिजे मैदानामध्ये दुसरं, या दरम्यान पाहायचे मोठा फटका खेळलाय, चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, बी ब्लास्ट 6 रन षटकार। ये शानदार स्ट्रोक है, क्रीज के गहराई का अच्छा इस्तेमाल किया गेंद को परखते हुए और लॉग ऑन के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। इस तरह के शॉट आपको खेलने होंगे, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। तो बिल्कुल इस वक्त अच्छी तरह से पोजीशन में आए थे बल्लेबाज, तो यह अच्छा शॉट बहुत ही सुंदर तरीके से बल्लेबाज खेलते हुए। विकी मुंडे एक एंड पर डटे हुए, एक एंड पर विशाल, दोनों को साझेदारी बनाने की जरूरत है। रन संख्या कुल मिलाकर 9 रन और दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। सुधीर साबले बहुत महत्वपूर्ण गेंदबाज से गेंदबाजी करने के तैयार है। इस ओवर की ये अगली गेंद दूसरी गेंद है। ऑफ स्पिन के बाहर बहुत ही सुंदर तरीके से पॉइंट के ऊपर से खेलते हुए लाजवाब बल्लेबाजी, पहले छक्का उसके बाद में चौका। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज। तर नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने मैदानामध्ये पहा इथे आक्रमण जे मैदानामध्ये चढवलंय, खरं तर विशाल निगोडचं कौतुक करणार आहे। काय बॅटिंग मैदानामध्ये पहा करतो, एक षटकार आल्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू पाहिल्यानंतर त्यानं पहा त्यानंतर मात्र स्क्वेअर कट फटका आला आणि यावेळी पहा डीप पॉईंट मध्ये खेळलेला चौकार। संघाचा स्कोर कार्ड पण जर पाहिलं पुढे जाऊन पोहोचणार आहे, धाबलकावरती धावा आहे
13 धावा, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतो नक्कीच मैदानात पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्राचंच मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेवरती सर्वांची नजर लागली गेली आहे. आणि त्याचबरोबर खरं जर पाहिलं तर प्रशांत सर, या क्रिकेटच्या स्पर्धेचं सर्वात मोठं यश काय असेल? आतापर्यंत 14 लाख व्ह्यूवर्स आतापर्यंत या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहिले. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021, एक बहुत ही शानदार आयोजन टूर्नामेंट का. और आइडॉल खिलाड़ी सुधीर साबले गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर. बल्लेबाज की बात करें, एक तरफ विशाल बहुत अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए शानदार शॉट सिलेक्शन, लाजवाब तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. ओ आगे रखने का प्रयास, गेंद को ड्राइव किया, कमर की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. पहले ओवर के मुकाबले सुमित इस ओवर में बहुत ही अच्छी बल्लेबाजी, चौके आए, छक्के आए, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर अब 14 रन 1 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपण पाहतोय चौकार आलाय, षटकार आलाय, षटकार आलाय. तर खरं तर तुमच्या जर धावा आल्यात या षटकामध्ये तर तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची इथे गरज नाहीये. तुम्हाला स्वतःची स्ट्राईक, स्वतःची विकेट देखील इथे सेव्ह करणं गरजेचं आहे. आणि तेच काम आपण पाहतोय नक्कीच इथे विशाल निगोडच्या माध्यमातून पाहिले. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहायचं मात्र ते पुन्हा एकदा इथे तयार असेल. चित्र मार करेल ओव्हर द विकेट. यावेळी पाहायचं मात्र पुढे सारसा चेंडू खेळून काढलाय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक पहा, चेंडू इथे मात्र अडवतोय. थोडीशी इथे चुकी होतीये. सिंगल घेतली गेली, दुसरा धावेचा देखील इथे प्रयत्न झाला. 2 धावा इथे मैदानात आल्यात आणि या 2 धावेच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय मैदानात पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. और ओवर की बात करें तो ये थोड़ा सा बेहतर ओवर है बल्लेबाजों के लिए. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर विकी मुंडे और विशाल खास करके प्रभावित किया है. विशाल ने जबरदस्त पारी खेल रहे अपनी टीम के लिए. सुधीर साबले की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया जरूर, लेकिन खिलाड़ी है क्या छूटता हुआ, गेंद के पीस तक नहीं पहुंचे हैं. वो थोड़ी परेशानी थी, हवा में गेंद थी. इस वक्त दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद थे और क्या छूटा है. इस वक्त ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण, क्योंकि आपको सेमीफाइनल में क्वालिफाई करना है, इसीलिए मैदान के अंदर बैटल चल रहा है. रन संख्या सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 17 रन. 17 धावा धापलकावरती आहे. आणि पहा मैदानामध्ये विशाल आणि दुसऱ्या बाजूला विकी ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. दोन्ही फरक मैदानात जर पाहिले तर उजव्याने डावकरत असणार हे कॉम्बिनेशन आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, उज्जतर मार करेल. यावेळी पहा इथे कुठल्या स्पॉटवरती पडलेला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा इथे चेंडू इथे उसळी घेतली. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. षटक क्रमांक मैदानात संपणार आहे दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा आहेत 17 धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती आहेत. खरं तर प्रशांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 षटकं पाहिली, 1 विकेट जरी असतील, सुमित ढेकळे आपण पाहिले मैदानामध्ये स्वतःचं खातं इथे उघडू शकला नाही, तो शून्यावरती बाद झाला. परंतु आता विकी आणि विशाल या जोडीवरती आपण पाहतोय एक चांगली सुरुवात या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो इसीलिए मैंने सुबह के सत्र में कहा था, जब आप एक बार फिर मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते तो रन बनेंगे. इस ओवर में 2 खराब शॉट थे, खराब एक बार फिर जो कि गेंदबाजी की, और अच्छे शॉट आपने देखे हैं. इससे पहले देखिए तो बल्लेबाज वो खराब शॉट सिलेक्शन था पहले ओवर में, लेकिन इस बार देखिए इस ओवर में बहुत ही बेहतरीन तरह कमजोर गेंदें थी, उसके ऊपर भरपूर जो कि फायदा उठाते हुए बल्लेबाज, और बैक पर अच्छा खेले, स्क्वायर कट अच्छा खेले, पुल का अच्छा शॉट था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी हुई है. पहले ओवर में केवल 3 रन आए थे, इस ओवर में 14 आए हैं. रन संख्या 17 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरी बात सुमित, यहाँ साझेदारी बन रही है बल्लेबाजों के लिए, एक बार फिर अच्छे संकेत है. विकेट पर रन बनाना बहुत जरूरी है, तब जाकर इस मुकाबले में मजा आएगा. तर नक्कीच आपण पाहतोय आता मैदानाच्या मध्ये आता तरी जी स्टार्ट अपेक्षित होती, जशी सुरुवात अपेक्षित होती, तशी सुरुवात इथे मैदानामध्ये होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पाहायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा पहा, तिसरं षटक मैदानात असणार आहे आणि तिसरं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन येईल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तो अक्षय. हॅलो, या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने राहुरीचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, श्रीराम दत्त 11, या टीमचे असणारे टीम ओनर आदरणीय गोपीशेठ देहवळकर, त्याबरोबर शंकरजी दाभाडे, टीम मॅनेजर सौरभ उंडे आहेत. पण आज या टीम बरोबर येणारे मान्यवर जे आहेत आदरणीय स्वप्नील भालेकर आणि सचिन बोराडे, याही मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू शुक्रिया मनोज. एक बार फिर टप ऑफ टप के 12 आंसर की तरफ गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई, रन की कोई गुंजाइश नहीं. बहुत ही अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर. अक्षय गुंड की बात करें तो सुमित, इन्होंने 5 विकेट का हॉल लिया था, मेडन ओवर डाला था, हैट्रिक लिए है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है. अगर इस टूर्नामेंट से हमने क्या पाया, तो बिल्कुल महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग से ये अक्षय गुंड बिल्कुल आपको मिला है. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं. तर नक्कीच आपण पाहतोय अक्षय गुणचं खरं तर कौतुक करणं गरजेचं आहे, कारण निर्धाव शेड्यूल टाकलेलं आहे.
विकेट हॅट्रिक देखील या खेळाडूने पूर्ण केली आहे, त्यामुळे आत्मविश्वास कुठेतरी आज उंचावलेला आहे. परंतु या सामन्याचा प्रेशर थोडासा वेगळा आहे. यावेळी शफल औचित्य करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, नक्कीच मात्र इथे असणार आहे. परंतु पंच इथे नाखुश आहेत. इथे अवांतर देखील मैदानात मिळेल. व्हाईटच्या रूपाने एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड जे आपण पाहतो मैदानात पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा जर पाहिलं गेलं तर 18 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. और मैदान के अंदर बल्लेबाजों की बात करें तो एक तरफ विशाल डटे हुए बहुत अच्छी पारी खेल रहे हैं, दूसरी एंड पर बल्लेबाज थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं. बड़ा शॉट आउटसर की तरफ खेलना चाहते थे, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, दोबारा गलती करते हुए गेंद एक बार बाउंड्री की तरफ जा रही है. खराब फील्डिंग मैदान के अंदर, गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है और आड़े बल्ले से खेलने की कोशिश मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा. 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन 1 विकेट के नुकसान पर. सुमित एक साझेदारी बन रही है जीवनदान बल्लेबाज को मिलते हुए, ये तो सारी चीजें मैदान के अंदर होती रहती है. तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये आता थोडंसं इथे जीवदान नक्कीच मैदानामध्ये मिळतंय आणि जीवदान कोणाला इथे मिळालेलं आहे तर विशाल निगोड या खेळाडूला, ज्या खेळाडूच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, जो खेळाडू मैदानामध्ये धावा इथे बनवतोय आणि त्याच खेळाडूच्या मैदानातून पाहिलं गेलं तर मैदानात नक्कीच इथे जीवदान त्याला मिळालंय. आता पाहायचं मैदानामध्ये विकीला इथे मैदानात सोडती 7 निभवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो ते मैदानात होता, परंतु यावेळी पाहिलं तर बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. परंतु अक्षयचं नक्कीच तिथे कौतुक करणार आहे. या चेंडूमध्ये पेस होता, या चेंडूमध्ये गती होती आणि यावेळी चेंडू काहीसा खाली राहिला. चेंडू डॉट. और दूसरी तरफ से अगर देखें तो बल्लेबाज विशाल और विकी मुंडे के बाद साझेदारी तो बन रही, इस ओवर में बांध कर रखा है. शानदार गेंदबाजी अक्षय गुंड द्वारा, नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं बिल्डिंग इन से. ओ इस गेंद को ड्राइव किया गया, गेंद जाते हुए लॉन्ग की तरफ खिलाड़ी मौजूद है, दूसरे की मांग हो रही है लेकिन मना किया गया है. 1 रन के साथ संतुष्ट होते हुए बहुत अच्छी गेंदबाजी. जब आपके पास कॉन्फिडेंस होता है, आप इन्फॉर्म खिलाड़ी है तो रिदम के साथ, सुर और ताल के साथ गेंदबाजी करते हैं. तो वही कहानी मैदान के अंदर है. रन संख्या 20 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. तर नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक मैदानात सुरू असताना स्कोर कार्डवरती 20 धावा धावलकावरती आहेत आणि इथे कुठे आपण पाहतो जास्तीत जास्त आता विशालला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे आणि एक मोठी धावसंख्या उभं करण्याचा प्रयत्न देखील करावा लागणार आहे. पुन्हा पाहिजे अक्षय गुंड पुणे त्या मैदानामध्ये उजेतनं मारा करेल. स्ट्राईकमध्ये असताना जर आपण पाहतो मैदानामध्ये विशाल निगोट याही खेळाडूने खरं तर या सीझनमध्ये धुमाकूळ घातलाय, तो विशाल स्ट्राईक तयार आहे. आणि या दरम्यान विशालचं आक्रमण डीप मिड विकेट मध्ये चेंडू पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर, बुलंदी षटकाचे रन. इसकी जरूरत थी. क्रीज के गहराई का बहुत अच्छा इस्तेमाल, ऑफ स्टंप के बाहर आए थे लाजवाब तरीके से ऑन सर की तरफ, काउ कॉर्नर के ऊपर से अच्छा शॉट. दर्शन स्टोक बल्लेबाज की तरफ से प्रेशर बन रहा था इस ओवर में, तो वो प्रेशर को रिलीज किया गया. दर्शन स्टोक, विश्वसनीय स्टोक बल्लेबाज की तरफ से इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या कुल मिलाकर 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. ये जो क्रिकेट का खेल है, गेंद और बल्ले के बीच के वो जंग आप देख रहे हैं महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 में, और अच्छा मुकाबला चल रहा है. पहले के मुकाबले सुमित ये मैच थोड़ा सा बेहतर होता था. बल्लेबाजों ने सुमित का विकेट खोने के बाद दूसरे विकेट के लिए एक अच्छी सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करते हुए साझेदारी बनाई है. तर नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की विशाल निगोटमध्ये क्षमता आहे आणि या सीझनमध्ये देखील आपण पाहिले तर विशाल भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्यांनी त्याचे आता रंग इथे उधळायला सुरुवात केलेली आहे. षटकार मैदानामध्ये आलाय. या षटकाराच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 26 धावा धावलकावरती आहेत. इथे अक्षयवरती इथे आक्रमण जे चढवलंय पुन्हा धापायचंय. अक्षय तयार असेल, स्ट्राईकवरती विशाल. फिर से एक बार विशाल निगोटचा वार, चेंडू पोहोचवलाय लॉन्ग ऑन मध्ये सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 रन षटकार. फिर से एक बार बार मैदान के बाहर गेंद जा रही है. शानदार स्ट्रोक एक बार फिर बल्लेबाज की तरफ से. विशाल एक विशाल स्ट्रोक खेलते हुए बहुत ही बेहतरीन अंदाज है इनका. बंदा बिंदास है, लाजवाब तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं. अब जाकर स्कोरबोर्ड बहुत तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 32 रन 1 विकेट के नुकसान पर. और अक्षय गुंड के ऊपर हमला हुआ. तीसरे ओवर का खेल पूरी तरह से बल्लेबाजों का रहा है. दर्शकों को बताना चाहता हूं श्रीराम दत्त राहुरी और गौरी स्पोर्ट उल्बे के बीच मुकाबला है. राहुरी ने पहला विकेट जल्दी खोया था, लेकिन प्रशंसा होगी विशाल की जिन्होंने जबरदस्त पारी खेली है, कोई संदेह नहीं है. और विकी मुंडे के साथ अच्छी साझेदारी मैदान के अंदर चर्चा करने के लिए मजबूर किया गया है, खास करके फील्डिंग करने वाली टीम को. तर नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या पाहिलं तर बबलू पाटील आहे, दुसऱ्या बाजूला मैदानात पाहिलं तर आता थोडे ते प्रेशर आहे, तो प्रेशर थोडासा रिलीज करणं गरजेचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. टाइम वाचवा. खेळाडूंना विनंती आहे, टीम मीटिंग नको आपल्याला, कारण आज आपल्याला पाहिलं तर आज समोर सामने संपवायचे आहेत आणि आज अंतिम दिवस आहे. अंतिम चरणाकडे झुकत असणारी ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या क्रिकेटच्या स्पर्धेवरती आपण पाहिलं तर सर्वांचं लक्ष वेधणारी क्रिकेटची स्पर्धा कुठली असेल तर सिरसाट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आयोजित केली क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग
अमोलजी सिरसाडा असतील, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे सर्व संयोजक आहेत, यांचं देखील खऱ्या अर्थानं मी कौतुक करणार आहे. कारण ज्या पद्धतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होत आहे, अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं होणं हे खूप गरजेचं आहे. चला, वेळ वाचवायचा वेळ खेळाडूंना विनंती आहे, टाइम घेऊ नका. बिल्कुल आपने सही कहा. मैदान के अंदर खेल दोबारा शुरू होता हुआ, लेकिन इस प्रतियोगिता के देखिए जो सेमीफाइनल का मैच होगा वो सेमीफाइनल के मैच के लिए अल्ताफ मुल्ला यूनिक फरंडा की तरफ से एक बल्ला है. उसके बाद में फाइनल के मैन ऑफ द मैच के लिए एक बल्ला मिलेगा और उसके साथ बेस्ट बैट्समैन के लिए एक बल्ला है. मैदान के अंदर खेल शुरू होता हुआ, कुछ देर के लिए खेल रुका हुआ था, लेकिन मैदान के अंदर ज़्यादा चर्चा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. अब जाकर आपके पास 2 ओवर का खेल आना बाकी है. रन संख्या 32 रन, 1 विकेट का नुकसान पर. बल्लेबाज विशाल का बल्ला बोल रहा है. शानदार पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. गेंदबाजी में क्या परिवर्तन करेंगे देखने वाली बात है. जिस तरह से अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज योगेश आए हैं इंपॉर्टेंट ओवर लेके, इनके ऊपर निगाह रहेगी. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज विकी मुंडे तैयार है. थर्ड मैन एक इस वक्त पॉइंट पर खिलाड़ी मौजूद. ओ खड़े खड़े ऑन साइड पर पुल करना चाहते थे. टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है. गेंद के अगर लाइन को नहीं परख पाए, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई. रन की कोई गुंजाइश नहीं है. रन संख्या फिलहाल देखें तो 1 विकेट के नुकसान पर 32 रन. पहली पारी आप देख रहे हैं मैदान के अंदर श्रीराम दत्त राहुल की. तर पाहिजे मैदानात पुण्यात पहा, इथे हळवरपणे चेंडू तिकडून काढला जाईल. चेंडू हवेत आहे आणि या तर मग पहा मैदानाच्या मध्ये धोका कुठला बेचा होऊ शकला नाहीये. संघाचा स्कोर आपण पाहता नक्कीच इथे वेगानं इथे पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. जर आपण मैदानात पाहिले गेलं तर आता श्रीराम दत्त 11 राहुरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर 34 धावा ज्यात स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. एक सुंदर असा आवाज आपल्या सर्वकडे रसिकांपर्यंत जो पोहोचला जातोय. K79 आदरणीय प्रवीणजी कुटे, विशाल कुटे यांनाही धन्यवाद असेल. यांचा सुंदर असा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. आमचे सत्यमोरे आणि गणेश शिंदे मात्र या ठिकाणी जबाबदारी पार पाडत आहेत. सुंदर अशा आवाजाचे त्यांचंही मनापासून स्वागत आहे. K79 थँक्यू. आणि या दरम्यान जर आपण मैदानात पाहिले गेलं तर पहा जबरदस्त आक्रमण इथे मैदानात आलाय. षटकार इथे येतोय. पहा इथे आता विकीने देखील आता थोडासा इथे गिअर चेंज केलेला आहे आणि आक्रमणच्या मैदानामध्ये चढवायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा योगेश लंकेश जो मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतोय आणि दुसऱ्या बाजूला पहा विकी मुंडे स्ट्राइकवरती तयार. ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण 4थी ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. विकी मुंडे का बल्ला बोलने लगा है. बहुत अच्छे संकेत है बल्लेबाजों के लिए. इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए. आंसर की तरफ एक बड़ा शॉट खेलना चाहते थे. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. उनसे दूर गेंद है. 2 रन लेने का मौका मिलेगा. और सुमीत एक बार फिर बात करें तो विकी मुंडे के लोकल खिलाड़ी है, लोकल टैलेंट है. थोड़ा सा समय लिया, उसके बाद में कुछ अच्छे शॉट इनके बल्ले से आ रहे हैं. रन संख्या फिलहाल देखिए तो 41 रन, 1 विकेट के नुकसान पर. 42 धावा धावलकावरती आहेत आणि षटक क्रमांक पाहतो मैदानामध्ये 4थं षटक इथे सुरू असताना विकी पुन्हा पाहायचंय. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय डीपॅक्स कव्हर मध्ये. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा खणखणी चौकार. शानदार बल्लेबाज है. थोड़ा सा समय लिया था, उसके बाद में अब गेंदबाज के ऊपर हमला कर रहे हैं और प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलते हुए टाइमिंग के साथ खेल रहे हैं, तकनीक के साथ खेल रहे हैं, तकनीक के साथ तकलीफ दे रहे हैं सामने वाले को. रन संख्या फिलहाल देखें तो 46 पर 1 मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन. यहाँ एक साझेदारी पनप रही है. अच्छे संकेत है बल्लेबाजों के लिए. अब जाकर आप देख सकते हैं राहुल की बिल्डिंग में तब्दीली करना चाहते हैं. राहुल की जो गाड़ी पटरी पर आई है, स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है. विकी मुंडे कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये ब्लाइंड स्ट्रोक था. ऑन साइड पर खेलना चाहते थे. टिप ऑफ टिप के बाहर गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई योगेश गेंदबाजी कर रहे हैं. 4थे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं और इसी के साथ 4 ओवर का खेल समाप्त. बिंदी गेंद के साथ रन संख्या 46, 1 विकेट के नुकसान पर. सुमित, ये मैच बहुत महत्वपूर्ण है. क्वार्टर फाइनल का मुकाबला दर्शक देख रहे हैं और एक बड़ा शॉट आने के बाद कमबॅक करते हुए खास करके गेंदबाज आखिर गेंद पर बिंदी है. तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये षटक क्रमांक संपणार आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावाच्या आहेत 46 धावा ज्या पद्धतीने आपण पाहतो मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे. खरं जर पाहिलं तर विशाल निगोड यांचा आलेला आक्रमण, तदनंतर आपण पाहिले तर विकी मुंडेने देखील एक षटकार 1 चौकारला त्याच्या बॅटमध्ये राहिला. परंतु विकी मुंडे अजूनही थोडासा इथे स्ट्रगल करतोय आणि इथे पहा बबलू पाटील असेल, आकाश तारकर असेल, या खेळाडूंना मैदानात जर आपण पाहिले गेले तर थोडंसं आता चर्चा करण्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर थोडंसं इथे प्रेशर जो आपल्या वाढताना पाहायला मिळतोय. थोडीशी चर्चा मात्र सुरू आहे, परंतु वेळ देखील वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. वेळ वाचवत चला मित्रांनो, कारण आज आपल्याला काही जरी केले तर सामने संपवायचे आहेत आणि जास्तीत जास्त षटकार सामने आपले सेमीफायनल असतील, फायनल असेल,
त्यामध्ये तिसऱ्या चौकाचा सामना असेल किंवा जे काही सामने आहेत ते सामने जास्तीत जास्त षटकाचे आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ इथे वाचवा. थोडीशी चर्चा मैदानामध्ये असणार. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये पाहिजे कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येतोय अक्षय गुंड आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येईल. ज्या खेळाडूने मैदानात आपण पाहिलं गेलं तर तिसरं षटक त्या खेळाडून टाकलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये या खेळाडूने थोडंसं महागडं षटक देखील पाहायला मिळालं. परंतु पाहिजे तर पुन्हा एकदा तो शेवटचं षटक घेऊन येणार आहे आणि स्ट्राईक फ्री असताना फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा विशाल दिघोट डावखोर येताना तयार आहे. आतापर्यंत या खेळाडूने 2-3 षटकार देखील लगावलेत आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. विशाल दिघोट स्ट्राईक ऑन तयार. उचित मारा करेल तो अक्षय. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला, परंतु यावेळी पाहिलं तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. टायमिंग नव्हतं, बॅकफुटला गेला होता. पहा मैदानामध्ये हा चेंडू पूर्णपणे डॉट आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावलकावर जर पाहिलं तर धावलकावरती धावा आहेत त्या 46 धावा. और विशाल डिघोट की बात करें तो वो आइडोल खिलाड़ी है मैदान के अंदर, बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं. ओहो लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा मैदान के अंदर. वाह भाई वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं. सामने सेट बल्लेबाज है और उनको खेलने का मौका नहीं दे रहे, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. पहली 2 गेंदें बिंदी गेंदे हैं. रन संख्या 46, 1 विकेट का नुकसान पर मैग्निफिसेंट बॉलिंग बाय अक्षय गुंड. तर नक्कीच आपण पाहतोय अक्षय गुंडचं ज्याबद्दल मात्र आकाश तारकर असतील, बबलू पाटील यांनी टाळलेला विश्वास अक्षयवरती आहे आणि जबरदस्त कामगिरी आहे. यावेळी पाहायचं शॉर्ट पिच होता, चेंडू उडवलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का पाहायचंय. आकाश तारेकर, वा व्हाट अ कॅच, नाइस कॉट. फलंदाज विशाल दिघोट बाद. अक्षय गुंड के लिए एक बार फिर देखो विकेट मिला है. 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर डाली थी, दबाव बनाया था, प्रेशर बनाया था, उसका भरपूर फायदा इनको मिलता हुआ और एक अच्छी पारी समाप्त. आज विशाल ने बहुत ही जबरदस्त तरीके से बल्लेबाजी की. बड़ा शॉट खेलना चाहते थे, हमला करने की कोशिश, लेकिन छोटे कद के खास करके एक्सपीरियंस कैंपेनर आकाश तारेकर ने बहुत ही अच्छा कैच लिया. अब जाकर दूसरे विकेट का पतन. रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो 46, 2 विकेट के नुकसान पर. सुमित 3 गेंदें अभी भी शेष है मैदान के अंदर. आप देख सकते हैं प्रीतम बारी आए हैं और एक अच्छी पारी खेलने की ज्यादा समय नहीं है. और एक एंड पर एक लोकल टैलेंट आप देख सकते हैं कुणाल खोंड, बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे. तो आता प्रीतम बारी याही खेळाडूचं खरं टेनिस क्रिकेटच्या जगतावरती, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव राहिलेलं आहे आणि शेवटचं षटक आहे. आणि अगदी जर पाहिलं तर स्लॉगवरचं षटक तो मैदानामध्ये घेऊन येत असताना स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं तर आता 46 झाल्यात. उर्वरित जे काही 3 चेंडू आहेत ना, या 3 चेंडूवरती पाहायचं आता मैदानाच्या मध्ये प्रीतम कशी त्यांना कामगिरी करेल. परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्राईकवर असताना फलंदाज आपण पाहतो मैदानात विकी मुंडे पुण्याच्या स्ट्राईकवरती तयार आहे. खऱ्यातून जर पाहिलं तर आतापर्यंत विकीने 5 ते 6 चेंडू आतापर्यंत तो डॉट देखील खेळलाय. पुण्याचा गोलंदाज तयार अक्षय. यावेळी सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल. लॉंगचा क्षेत्ररक्षक जमीन समांतर खेळ फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जातात. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धावा आहेत त्या आता 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कम से कम 55 या 60 के आसपास जाने की कोशिश करेंगे बल्लेबाज. और दूसरी तरफ से ये आने वाली जो 2 गेंदें हैं ना, बहुत अच्छी गेंदबाजी करने का प्रयास करेंगे गेंदबाज, मजा आएगा. बैकफुट में चले गए, एक बार फिर पूर्ण करने का प्रयास जरूर किया गया था. मिस्टर स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है, विकेट गुच्छे में गिरते हैं. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. अक्षय गुंड एक कमाल के खिलाड़ी है, उभर कर आए इस टूर्नामेंट में. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021 की बात करें, जैसे चैंपियन ट्रॉफी की बात करें तो कृष्णा गवली उभर कर आए थे, उसी तरह से इस प्रतियोगिता में बहुत ही बेहतरीन और शानदार प्रदर्शन करते हुए अक्षय गुंड उभर कर आए. सफलता इनको मिलती हुई और क्या अच्छा ओव्हर डाल रहा है. बहुत ही सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. तर नक्कीच आपण पाहिलं यापूर्वीच्या षटकामध्ये अक्षय गुंडने मात्र खर्च केले होते त्या 15 धावा आणि त्यामध्ये 1 विकेट देखील मिळाली होती. परंतु या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 विकेट मिळवल्यात आणि त्याही पलीकडे आतापर्यंत फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात. म्हणजे स्टॉक ओव्हरचं जे काही षटक आहे आणि बबलू पाटील आणि आकाश तारकर यांचं कौतुक करेल. एखाद्या खेळाडूचा विश्वास ठेवावा आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी करून घ्यावी हे नक्कीच या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये असेल नवनाथ हाडबळे. हा देखील आपण पाहतोय मैदानात नवीन फलंदाज जो दाखल होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय पुन्हा तयार असेल. जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन आपण नक्कीच अक्षय गुंडच्या माध्यमातून पाहतोय. तर स्ट्राईकमध्ये असताना फलंदाज पुन्हा इथे मैदानात तयार असणार आहे. तो आता प्रीतम बारी स्ट्राईक ऑन तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, बिग हिट केला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू मात्र सरळ पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. और महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 की जीतने की हो गई तैयारी. मैदान के अंदर
कमाल की खेली पारी प्रीतम बारी, लय भारी, बहुत ही जबरदस्त यह शॉट क्योंकि फिनिश करना था और गेंद आगे थी, रडार में थी, सुंदर स्ट्रोक खेला गया। अच्छा फिनिश मैं समझ सकता, 4-5 गेंदों की बात करें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका अक्षय गुंडे ने नहीं दिया था, लेकिन अच्छा समाप्त किया गया। अब जाकर स्कोर की तरफ जाएंगे। 5 ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या कुल मिलाकर 54 और जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। श्री राम दत्त 11 राहुल ने पहली पारी खेली है और अब गौरी स्पोर्ट उल्बे चेस करने के लिए, पीछा करने के लिए जरूर आएंगे। मजा आएगा, ईंट का जवाब पत्थर से या एक बार फिर गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे। ये इंटरेस्टिंग कहानी बताने के लिए प्रवीण हमारे साथ जुड़ेंगे और उसके साथ मनोज जी भी जुड़ने वाले हैं। उससे पहले एक बार फिर मनोज जी हमारे साथ जुड़ रहे टॉस का बॉस के लिए। यानंतरचा होणारा सेमीफायनलचा पहिला सामना आहे, त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे, रोहित ब्लास्टर नाशिक, टीम ओनर आदरणीय रोहित थोरात पाटील आणि टीम मॅनेजर आदरणीय आमचे संदीप बोराडे सर आणि साहेबराव मगर सर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात भापकर नॉट 7-11 बारामती टीम ओनर जे आहेत दुर्योधन भापकर आणि आदित्य भापकर टीम ओनर आहेत आणि टीम मॅनेजर दत्तात्रय गुलाबराव शिंदे सर आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, बारामती आणि नाशिक कृष्णा आणि त्याच्या विरोधात असणारा विजय, 2 सख्या मित्रांच्या समोर आता टॉस होणार आहे. कारण एकाच संघात खेळणारे 2 मित्र आता आमने सामने असणार आहे आणि विजय पावलेच्या समोर परत एकदा कृष्णा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती लढत आम्हाला पाहिजे. अमित तापकीर सर उपस्थित आहेत. अमित सरांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. आणि विनंती एवढीच आहे, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी ताबडतोब चला. कृष्णा आणि विजय दोघांना विनंती असेल, प्लेइंग 11 द्या. सर निघालेत, ओके. सरांना म्हणा लवकर या. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला विनंती आहे, आता वेळ घेऊ नका. यानंतर अजून सामने खेळवायचे. आजचा फायनलचा दिवस आहे आणि फायनल जास्त षटकांची खेळता यावी यासाठी तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या मध्ये पाठवा. तुम्ही पाहतायत शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आजचा फायनल दिवस, मेगा फायनलचा दिवस तुम्ही पाहतायत. एका बाजूनं गौरी स्पोर्ट्स उर्वे तर दुसऱ्या बाजूनं श्रीराम दत्त 11 राहुरी अशी लढत मैदानाच्या मध्ये चालू आहे. 55 धावांचं बलाढ्यशाली टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवलंय. काहीचं सोपं, काहीचं अवघड, परंतु अशक्य मात्र असं काही नसणारं आव्हान आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. अशक्य असं काही नाही आहे. पाहूया या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ बाजी मारणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. 2 पंच मैदानाच्या मध्ये जाताना जे पाहायला मिळेल, अतिशय सुरेख नियोजन आयोजन जे पाहायला मिळत आहे. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. आयोजक मंडळींना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. इतका बहारदार क्रिकेटचा नजराना आणि एक चांगलं नियोजन ते पाहायला मिळते. तुम्ही अतिथी कक्ष पाहाल, हा मनोज सर अतिथी कक्ष नाहीये, हा शामियाना आहे आणि शामियाना उभा केलाय. आमच्या शिरसाट स्पोर्टला मात्र द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. युनिटी इज द पॉवर काय असते, एकीचं बळ काय असतं हे सगळ्यांना पाहायला मिळालं आणि एक चांगला सोहळा मैदानाच्या मध्ये उभा केला आहे. खरंच अगदी शिरसाट स्पोर्ट्स म्हटलं की नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये नवीन नवीन कल्पना असतात, काही ना काही वेगळं करण्याची मात्र उमेद असते. पिंपळगाव टप्पा या ठिकाणी एक सुरुवातीला क्रिकेटची स्पर्धा झाली, दुसरी क्रिकेटची स्पर्धा झाली. त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की नाही, आता काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण महाराष्ट्रातील असणारे सर्व खेळाडू, महाराष्ट्राच्या बाहेरचे असणारे सर्व खेळाडू जे नेहमी परदेशवारी करतात, जे आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत, असे मात्र खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये आले पाहिजे. टीम मालक पाहिजे. प्रीमियर लीग पद्धत आपल्याला जी आजमायची आहे. मग ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस पडल्या गेल्या, संघ बांधणी झाली, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. परंतु ज्या ज्या संघांच्या चुका थोड्याशा जास्त झाल्या त्या टीम्स या स्पर्धेच्या बाहेर गेल्या आणि ज्या संघाच्या चुका थोड्याशा कमी झाल्या ते संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालेत. हे 2 संघ आता आमने सामने आहेत. आता या 2 संघांमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे की इथे राहुरी विरुद्ध उल्वे ही जी लढत आपण पाहतोय याच्यामध्ये आपल्याला पाहिजे की इथे नक्की
मैदानाच्या आत ज्या संघाच्या चुका कमी होणार आहेत तोच संघ मैदानाच्या आतमध्ये बाजी मारणार आहे. आणि 54 धावसंख्या या दरम्यान जी बनवली गेली, 55 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायचा आहे. आणि आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये निश्चितच मैदानाच्या आतमध्ये इथे सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये जाऊन दाखल झाली आहे आणि हे दोन खेळाडू मैदानाच्या मध्ये पाहायचंय कसे बरसतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. बबलू पाटील योगेश ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहत आहेत. बबलू आणि योगेश दोन खेळाडू मैदानाच्या मध्ये लढताना जे पाहायला मिळणार आहेत. 55 धाब्यांचा मात्र किल्ला मैदानाच्या मध्ये जो सर करायचा आहे. पाहूया पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. योगेश लंके आणि बबलू. इथे मात्र योगेश लंकेने खेळलेला सूर्यप्रकाशचा फटका चेंडू हवेत आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. चांगला प्रयत्न केला गेला होता, पहिल्या चेंडूवरती आक्रमकांचा प्रयत्न केला आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती योगेश लंकेला मिळालेलं हे जीवदान आपल्याला पाहायला मिळालं. आता स्ट्राईकला अशा प्रकारचा एक खेळाडू आहे की या खेळाडूची खासियत सर्वांना माहिती आहे. बबलू पाटील जे नाव आहे या खेळाडूचं, आणि यावर्षी सिंहगड करंडकामध्ये त्याला निश्चितच एक प्लेअर ऑफ द इयरचा सुद्धा किताब निश्चितप्रमाणे तो दिला गेलेला आहे बबलू पाटीलला. त्याची कामगिरी पाहता एक जबरदस्त काम मात्र त्याचं नेहमीच पाहायला मिळतं. त्याला हा किताब जो दिला गेलेला आहे आणि तो आता स्ट्राईकला निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. कोरोनाच्या कालखंडामध्ये त्याचं कामकाज आपण पाहिलेलं आहे. ज्या ज्यावेळेस सगळी दंगल असतील, काही ठिकाणी कर्फ्यू असेल, शेतकरी आंदोलन असेल, त्यावेळेस बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणारा आणि त्यानंतर गडचिरोली रिटर्न 2दा असा असणार मात्र हा बबलू आहे. आणि तो काय आहे, किती आक्रमक आहे हे नवीन सांगण्याची गरज नाहीये. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय. संकेत आहे पहिल्या षटकासाठी. संकेत गंगाधरे, माफ करा, आणि गंगाधरचा हा चेंडू अतिशय सुरेख. पहिला चेंडू बबलूला डॉट आहे. पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट पडलाय. समोर बबलू पाटील आहे. कित्येक मैदानं त्याने गाजवली आहेत, कित्येक मैदानावरती त्याने मात्र आपला खेळ दाखवलाय. प्रेक्षकांची मनं तर तो नेहमी जिंकत आलाय. या मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. स्वतः महाराष्ट्र पोलीस आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सर्वांच्या सेवेसाठी तत्पर उभा असणारं महाराष्ट्र पोलीस. आणि आज मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय बबलू पाटील कशा प्रकारचा अफलातून खेळ करतोय. गंगाधर तयार. या दरम्यान अगदी बिघडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी परत एकदा आपण पाहिलं खूप दूरवरती. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये दोन्ही वेळेस मिस टाइम फटके खेळताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही फलंदाज एक धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळाले. बॅटच्या रडारमध्ये मात्र चेंडू येत नाहीये, कारण मोठे फटके खेळायचे. 55 धावा आहेत आणि या 55 धावा कुठून काढत असताना मात्र एक चांगला खेळ त्यांच्याकडून होणं गरजेचं आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज गंगाधर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. आणि विशेष म्हणजे या दरम्यान 11 लाईन पंचांगल कसं आपल्या दरम्यान जे केलं गेलं होतं तिथे आपण पाहूया. एक सिंगल येताना निश्चित प्रमाणे मिळेल. ती लेग बाय चेरोपण असणार. धापालकर धावा संख्या 3 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ क्वार्टर फायनलला आहेत. दोन्ही संघांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. इथे जिंकला तर संघ बक्षीस फेरीमध्ये आहे आणि बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्याचं मात्र दोन्ही संघांचं स्वप्न आहे. आता हे स्वप्न कोणाचं धुळीला मिळलं जाते आणि कोणाचं स्वप्न मात्र पूर्ण होतं ते आपल्याला पाहिजे. स्वप्न दोन्ही संघांनी पाहिलेले आहे. कारण प्रांगणामध्ये एखादं गुलाबाचं झाड उगवलं जावं, त्या गुलाबाच्या झाडाला चांगल्या प्रकारची गुलाबं यावी, पण गावात कुठल्या तरी एखाद्या माकडाने मात्र शिरकाव करावा आणि ते गुलाबाचं झाड ओरबडून टाकलं जावं. अगदी तशीच परिस्थिती इथं स्वप्नांचा कदाचित चक्काचूर होईल जर संघ या स्पर्धेच्या जो बाहेर जाईल तो त्याचं स्वप्न मात्र भंग पावणार आहे. पण नक्कीच सर, एकाच बाजूने तुम्ही पाहाल गौरी स्पोर्ट्स उलवे हा संघ वी बॉर्न टू विन, जिंकण्यासाठी जन्म आमूचा, हे वाक्य जणू नाश्त्याबरोबर घेणारा संघ आहे. यावेळेस पहा थोडासा उसळी घेणारा चेंडू, तिथे मात्र बबलू पाटीलला चेंडू समजू शकला नाही आणि चेंडू पहा निर्दबाय डॉट आहे. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही श्रीराम दत्त 11 राहुरी हा संघ पाहतात. हा गुलबक्षीच्या फुलासारखा आहे.
ज्यावेळेस सगळे संघ कोमेजतात त्यावेळेस मात्र हा संघ उमलण्याचं कामकाज करत असतो आणि ते दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पहा एक मानाचा करंड खेळतात. आज मात्र कोणता संघ इथे शिरसाट पोटच्या चषकावरती आपलं नाव सुवर्णाक्षरानं कोरेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं एक आहे. संघ गुलबक्षी सारखा आहे, एक संघ चहाच्या नाश्त्याबरोबर आनंद घेणार आहे. पण दोन्ही संघांचा विचार केला रातराणी सारखा आहे. दोन्ही संघाचा मात्र हा सुगंध दरवळणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. नक्कीच नक्कीच. आणि पहा हा सुगंध आज संपूर्ण मैदानभर जो पसरताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळाली. आणि पहा केवळ आणि केवळ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती ज्या लागल्या जात आहेत. पहिल्या डावाचा विचार केला त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस भावेश पवारने पहिल्या क्रमांकाचं षटक टाकलं तिथं सुद्धा 3च धावा होत्या. पण त्या 3 धावा खर्च होत असताना इथे एक फलंदाज बाद होता, एक बाद 3 होत्या आणि इथं बिनबाद 3 आहे. आणि आता राहिलेल्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 52. 24 चेंडू 52 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत 13च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक बनवायचा. आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये हल्ला करावा लागेल, आक्रमण करावे लागतील. क्रिकेट मधले जे दादा फटके आहेत, अकराळ विक्राळ फटके ज्यांना आपण म्हणतो ना, ते दादा फटके मैदानाच्या मध्ये खेळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्फत दुसरं षटक. समाधान गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या मध्ये करतो आहे. सुमित सर एक फक्त विनंती आहे, कॅप्टन सुमित आपण थोडासा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. याच्यानंतर आपल्याला 2 सेमी जे खेळवायचे आहेत, एक फायनल खेळवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त षटकं पाहिजेत. त्यामुळे विनंती असेल खेळाडूंना वेळ वाचणं गरजेचं राहील. समाधान गोलंदाजीवरती तयार. समोरच्या बाजूला योगेश लंके. इथे मात्र योगेश लंकेसाठी हा चेंडू आपण पाहतोय आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग. यानंतर तो अशा प्रकारचा चेंडू टाकू शकत नाही. एक 1 बाउन्स जो अलाउड आहे त्या पहिल्या चेंडूचा मारा इथे मात्र जोरदार वेगानं होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं कामकाज मैदानाच्या मध्ये होतं आणि 2 पंच पाहतात. मी खऱ्या अर्थानं अंपायर नसता मात्र धन्यवाद देईल. तुमची क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मात्र इथे मला वाटतं एक रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटतं वाईडसाठी हा रिव्ह्यू घेतलेला असावा असं मला वाटतंय. कारण डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला की नाही हे मात्र पाहिलं जाईल. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्यापर्यंत रिझल्ट येणार आहे. पंचांच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आहेत, फैयाज शेख सर आपण पाहतोय. तर नंतर अगदी आपण पाहतोय ही सगळी मुंबईकर मंडळी आहेत. त्यानंतर जुन्नर तालुक्यातून अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे राजू डावकर सर आहेत, संतोष भालेराव सर आहेत. आपल्या पुण्यातून अमर साठे सर आणि अक्षय निर्मल सर आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 6 अंपायरचा स्क्वॉड निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय आहे वाईड आहे. रिव्ह्यू सक्सेस ठरलेला आहे. वाईड चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती लागले जातात. योगेश लंके ऑन स्ट्राईक आहे. निघोज गावचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं संदीप वराळ पाटील प्रीमियर लीगचे आयोजक आमचे साजिदभाई तांबोळे हे देखील मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. समाधान हा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतो. इथे नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये पंच. पहिला चेंडू टाकला. तो पहिला चेंडू टाकल्यानंतर वाईड बॉल दिला गेला होता. पण त्यानंतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी त्याला एक वॉर्निंग दिली गेली होती. परत एकदा चेंडू उसळलाय आणि त्यानंतर पंचाने मात्र कळवलं इथे नो बॉल आहे. पण रिव्ह्यू घेतलाय सर का जय सर? रिव्ह्यू घेतलाय मला वाटतं. ते मात्र आपल्याला पाहिजे इथं रिव्ह्यू. आता इथे सक्सेस की अनसक्सेस आपल्याला पाहिजे. नो बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला होता आणि तिथे पहा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. धावफलक वाढेल. 5 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 50 धाव्यांची मात्र जी गरज आहे. 55 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि धाव्यांचा पाठलाग म्हणजे यमसावित्रीचा पाठलाग आहे आणि तो पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे. राहुरी टीम मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण करते. उलबेचा संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करतोय. या दरम्यान फ्रीडचा चेंडू थोडासा मिस टाइम आहे. तिथं आपण पाहूया क्षेत्ररक्षक दूरवरती दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथं योगेश लंके पोहोचला गेलेला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 7 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत. इथं आपण पाहतोय श्रीराम दत्त राहुरीचा हा संघ इथे धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करणार आहे. संघमालक आदरणीय आमचे गोपेश शेठ दहिवलकर साहेब जे आहेत त्यांच्या समेत शंकरजी दाभाडे आहेत,
टीम मॅनेजर अगदी सौरवजी उमडे आहेत आणि त्यांच्या समेताला मित्रपरिवार सचिन बोराडे, स्वप्नील भालेकर्णीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिले 2 चेंडू समाधानने जे टाकले होते ना, पहिला वाईट त्यानंतरचा जो काही नोबॉल टाकला गेला होता ना, त्या समाधानच्या गोलंदाजीवरती हे सगळी मंडळी समाधानी नसणार आहेत. कारण अशा प्रकारची गोलंदाजी ते ॲक्सेप्ट करत नाहीये. चेंडू डॉट किंवा विकेट हे सर्वात महत्त्वाचे ॲक्सेप्ट करतायत. एक सिंगल आली, डापारकर धावसंख्या 8 धावा, 55 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. समाधानचे पहिले 2 चेंडू जरी खराब आले असले तरी त्यानंतरचा चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल, त्याने थोडंसं कमबॅक केलंय आणि हे कमबॅक महत्त्वाचं होतं. तिथे एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये होणं गरजेचं आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघांना मात्र नक्की त्याला जे रोखणं गरजेचं आहे. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः त्याला बेड्या ठोकाव्या लागतील. धावफलकाला तिथे कात्री लावावी लागेल. पाहूया कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये समाधान करणारा. पण एका बाजूने जर आपण पाहिलं तर बबलू पाटील 4 चेंडू खेळलाय, फक्त एक धाव बबलू पाटीलची आहे. बबलू पाटीलला मात्र इथं बांधून ठेवण्यात आलेले आहे. पण इथे बबलू पाटील किती वेळ बांधून राहणार आहे, इथं बबलू पाटील किती वेळ शांत राहणार आहे तेही आपल्याला पाहायचं आहे. सुमित या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चर्चा करताना पाहायला मिळतोय, परंतु विनंती एवढीच आहे, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मी काल गोष्ट प्रवीण सर आवर्जून सांगितली, शिरसाट परिवाराच्या वतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. किट चांगलं दिलं गेलंय, बक्षिसं चांगली आहेत, संघमालकांसाठी बक्षीस आहेत, मॅरेथॉन मॅचसाठी मात्र बक्षीस आहेत, खेळाडूंची राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे, आयुष्य आराम आहे. फक्त शिरसाट स्फोट करून तुम्हाला वेळ दिला जाणार नाही, तो अजिबात घ्यायचा नाही, तो आमच्याकडे नाही. तो वेळ वाचणं गरजेचं आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल केले जातात, चेंजेस पाहायला मिळतात, बदलाव पाहायला मिळतात. कारण संघाच्या संघनायकाच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग आणि त्यानुसार केली जाणारी क्षेत्र व्यूहरचना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये समाधान. बॉल टू स्ट्राईक रॅम बॅट्समॅन बबलू पाटील इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण पहा अतिशय सुरेख आहे. इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटून बसावेत तसे मात्र मैदानाच्या मध्ये हे क्षेत्ररक्षक मैदानाच्या मध्ये उभे टाकलेत आणि कोणताही चेंडू सोडायचा नाही असा मानस त्यांचा जो पाहायला मिळतो आहे. इथे मात्र पंचांकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान अगदी आपण जे केलं जाते, खूप मोठं अपील आहे आणि अपील मात्र पूर्णपणे फेटाळून लावलं जाते. परंतु बबलू पाटीलची कामगिरी पहा. बबलू पाटील एकूण चेंडू खेळलाय 6 आणि धाव फक्त एकच आहे, एकच धाव आहे. बबलू पाटील अक्षरशः या ठिकाणी हतबल झालाय की बॅटवरती चेंडू मात्र त्याच्या इतरा पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त कामगिरी या दरम्यान गोलंदाज समाधानचे. मिस टाइम फटका, चेंडू पोचला जायला अगदी काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती तैनात आहे. एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. दापलक एकडे पुढे जाईल, प्रीतम बारी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. एक सिंगल आली, दापलक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी जी आहे ती 9 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. समाधान गोलंदाजी करतोय आणि तिथे पहा गोलंदाजांना एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारलेली आहे. एक चांगला कमबॅक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाजांना नक्की धावेला थोडासा फुल स्टॉप लागलाय. एक सिंगल मिळाली, 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज तुम्ही सलामी आलेले मैदानाच्या मध्ये पाहतात. अजूनही मैदानाच्या मध्ये तग धरून जे उभे टाकलेत आणि आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करायची आहे. यावेळेस पाहायचंय डाऊन दी बॉल, टेक इन व्हेरी गुड कॅच आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. योगेश लंकेच्या रोपड पहिला फलंदाज बाद झालाय आणि पॉवर प्लेचं दुसरं सुद्धा षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद. धापलकावरती धावसंख्या 9 आहे. आता राहिलेले 18 चेंडू या दरम्यान जे बाकी राहणार आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 46. 18 चेंडू 46 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या 2 षटके या दरम्यान जी संपली गेली. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे आणि यानंतर एक सूचना या प्रकारची आहे. मगर सर टीम हजर, मगर आलेत म्हणले टीम पण हजर असणार. संदीप बोराडे सर ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर 3 षटकं झाली की आपण लगेच टॉस करणार आहोत. 2 षटकं झाली तर अजून 1 षटकाचा अवधी तुमच्याकडे. यानंतर आपण 3 षटकांनंतर लगेच टॉस करणार आहोत. ज्या टीम्स इथं संपर्क करणार नाहीत, आयोजक कमिटी काय निर्णय घ्यायचा ते घेतील. लिस्ट वगैरे काहीच आली नाही अजून. आपण खूप वेळा त्यांना कॉल केलेला आहे. नॉट 7 बारामती पुणे आणि रोहित ब्लास्टर्स नाशिक दोन्ही टीमला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, प्लेइंग 11 द्या आणि 3 षटकांनंतर टॉसला या. थँक्यू.
9 धावा धावपलिकावरती 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय, तयार होताना जो पाहायला मिळेल. इम्रानच्या हातामध्ये चेंडू ठेवलाय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे. इथे त्याला बोटांच्या किमयाची जादू दाखवावी लागेल. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरायचा असेल, सामना जर गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचा असेल तर इथे मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. परंतु समोरचा संघ हा देखील काही कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. तिथे त्या संघामध्ये देखील बलाढ्यशाली फलंदाज आहेत. फार मोठा प्रदीर्घ अनुभव इथे त्यांच्या पाठमोरी आहे. गोलंदाज इम्रान गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर बबलू पाटील आहे. इथे मात्र बबलू पाटील आपले बाहू खोलावे लागतील, हात मोकळे करावे लागणार आहेत. हा चेंडू सुरेख आणि पाहायचंय तिथे मात्र पंच यावेळेस इम्रानला दंडित करतायत आणि हा चेंडू वाईड आहे, खराब आहे, अवांतर आहे. स्वैर मारा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो आहे. 10 धावा. एक विनंती एवढीच असणार आहे, पंचाने निर्णय घेतल्यानंतर तुम्ही अजिबात पंचांशी चर्चा वगैरे करू नका. तुमच्याकडे रिव्ह्यूला जी संधी होती ती मात्र संधी गमावलेली आहे. त्यामुळे आता इतर राहुरी टीमला चान्स नाही रिव्ह्यू घ्यायचं. 10 धावा धावपलिकावरती आहेत आणि तुम्ही पाहतायत इम्रानचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो खराब आलाय. अवांतर स्वरूपाचे चेंडू सामन्याला कलाटणी देण्याचं कामकाज करत असतात. हे चेंडू तुम्हाला रोखणं गरजेचं आहे. इम्रान, शांत प्रकारचं वातावरण. यावेळेस पाहायचंय, मोठा प्रहार तर केला आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. डाऊन दी बॉल आणि बबलू पाटील नावाचं वादळ देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जात आहे. माघारी परतावं लागेल. बिग विकेट. संधी साधून इथे दहा धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत, एका पाठोपाठ एक फलंदाज. आता मात्र माघारी परतताना जो पाहायला मिळतो तर नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये जाताना जो पाहायला मिळेल, आकाश तारेकर. मी मनोज सर कित्येक दिवस झालं होतं मी या खेळाडूला पाहिल म्हणलो होतं आणि आज तो योग खऱ्या अर्थानं आला आणि आकाश तारेकरला पाहण्याचं माझं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होताना नुसतं पाहायचं पण नाही, सामना संपल्यानंतर एक सेल्फी पण घेऊन टाका आज. नक्कीच. आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये जाताना जो पाहायला मिळतो आणि मी आकाश तारेकरचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो आणि मी या खेळाडूचा फार मोठा फॅन आहे. आज मात्र त्याच्यासाठी समालोचन करण्याची संधी मला मिळते आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये किती तारे तोडतोय हे पाहणं गरजेचं आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 इथे मैदानाच्या आतमध्ये जे प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळेल. आणि इथे आपण आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला असताना फलंदाज हा भावेश पवार आपल्याला पाहायला मिळेल आणि हवा सुद्धा आता डावखोर आताच्या फलंदाजाला अनुकूल आपल्याला जी पाहायला मिळते. आता पाहायचं आहे त्याचा फायदा कसा होणार आहे. इथे मात्र बिगिट केलाय, चिंड मात्र काऊ कॉर्नरला पोहोचेल, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. चारण चौकार मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. आणि याच चौकाराच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावा संख्या 14 धावा आहेत. एक फलंदाज बबलू पाटीलच्या रूपाने बाद आहे आणि बबलू पाटीलची कामगिरी जर आपण पाहिली, एकूण चेंडू खेळलाय 8 आणि धावा बनवल्यात 2 धावा. 6 चेंडू अक्षरच्या बबलू पाटीलला डॉट गेलेत. परंतु ही डॉट डिलिव्हरी निश्चितप्रमाणे आपण जी पाहिली, जी कमतरता आपली पाहिली ती आकाशला आणि भावेशला मैदानाच्या आतमध्ये भरून काढावी लागणार आहे. आकाश आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 14 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये जे प्रगतीपथावरती आहे. बबलू पाटीलला मात्र नक्कीच इम्राननं बाद केलं. त्यानंतरच्या चेंडूवरती पहा एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. यावेळेस पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू सीमा पार, एक खणखणी षटका. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. आणि याच षटकाराच्या रूपाने धाबलक वाढला. संघाची धावा संख्या या ठिकाणी जाऊन जी पोचली गेली ती आता 20 धावा. 55 धावा संख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू. 20 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. साबणा इथे प्रवीण मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी संपणार नाहीये. कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. बॉल किती लांब गेलाय, खूप लांब गेला असेल तर एखादा
नवीन चेंडू आहे का सर की बॉल आलेले मैदानाच्या आतमध्ये? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे ह्याही गोष्टीकडे आपले लक्ष देणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये होणारी मेगा फायनल आपल्याला एक 3:30 वाजता कुठल्या परिस्थितीमध्ये सुरू करायची आहे. आक्रमण केलंय इम्रानच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी अगदी भावेश पवारच्या बॅटमधून. परत एकदा यावेळेचा चेंडू मात्र अक्षरशः सोडून दिलाय. का सोडून दिलाय? कारण तो उजवेष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल आलाय. धापल्याच्या धावसंख्या 21 धावा, 21 रन, 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यात, माफ करा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 21 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 34 धावेंची गरज आहे. रोज घेतलेली मेहनत, कष्ट, परिश्रम, जिद्द, चिकाटी या सर्वांची एकत्रित सांगड घालायची आहे आणि इथे मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे तुमच्याकडे दर्जेदार कामकाज मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतात आणि काय जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश निखिल एक चौकार एक षटकार खेळला आहे. हा चेंडू पहा हलक्यात मात्र ढकलून दिला जाईल. ट्रॅव्हल होतोय तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या पाठमोरी होईल तोपर्यंत इथे 2 धावा. नाईस रनिंग बिटवीन द विकेट, मानो आंखों के नीचे से काजल चुराया हो. आणि पहा सुरेख धावफलक वाढेल, जाऊन जो पोहोचणार आहे 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट. एक सूचना आहे अमोलजी शिरसाट सर, आपल्याला विनंती असेल, काही पाहुणे रंगमंचावरती आलेले आहेत, व्यासपीठावरती आलेले आहेत, तर अमोल सर आपण या ठिकाणी मल्हारी आपणशी संपर्क करायचा विनंती असणार आहे. आमचे हेमंत दास सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर आजच्या स्पर्धेचे खास हेमंत दास, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 23 रन, 23 धावा. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. क्षेत्ररक्षक पहा वाऱ्याच्या वेगानं तिथे आला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल आणि 2 धावा मिळून जातील. जर बॅकअपसाठी तिथे क्षेत्ररक्षक नसता तर अजून खूप मोठा धोका निर्माण झाला असता. नवनाथ त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला होता. 2 धावा आल्या आणि या 2 धावासंख्येनंतर धापालेकरती धावासंख्या 25 धावा आहेत. अजून बनवायच्या आहेत त्या 30 धावा, अजून या दरम्यान बनवायच्या 55 धावासंख्येचा पाठलाग आहे. आणि इथं आपण पाहतोय चेंडू जे बाकी असतील 13 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 30 धावा अजून या दरम्यान बनवायचे. 13 चेंडू 30 धावा, सामना सहजासहजी संपणार नाहीये. हा चेंडू बराचसा निर्णायक असेल या षटकातला इम्रानचा. आणि इथे हा चेंडू जबरदस्त आहे. इम्रानने मात्र कमबॅक केलंय. हा 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डॉट गेलाय. बऱ्याच काही कालावधीनंतर डॉट बॉल आपण पाहिलाय. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावासंख्या 2 बाद 25 धावा आहेत. 55 धावासंख्येचा पाठलाग करत असताना गौरी स्पोर्ट्स क्लब उल्वे या संघाला 12 चेंडूत बनवायचे आहेत. 30 धावा. 3 षटकं संपली. टॉसला चला. 3 षटकं संपली. चौकार मैदानाच्या आतमध्ये पहा खेळला गेला. 29 धावा धावफलकावरती. सामन्याला इथे मात्र थोडासा नक्की टर्निंग पॉईंट मिळेल. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय पहा 29. असेच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती घेतला गेलेला खरपूस समाचार. इथे आकाश तारेकरच्या बॅटमधून आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आपण पाहिजे. परत एकदा गोलंदाज तयार आहे. समाधानवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल झालाय. आकाश तारेकरची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 3.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. जी समाधान मात्र साकारली. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी त्यानंतर मात्र समाधान दाखवून दिलं. तू कितीही महान फलंदाज असला तरी मीही तितकाच महान गोलंदाज आहे. तुम वार हो तो हम पलटवार है. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सुरेख कामकाज. चला वेळ वाचवा मित्रांनो. तुमची वारंवार टीम मीटिंग आयोजित करणं मात्र मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित नाही आहे. इथे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. धावपलिकावरती जाऊयात. 29 रन 29 धावा धावपलिकावरती आहेत. 29 धावा आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या त्या 26 बनवायच्या आहेत. 10 चेंडू मात्र बाकी असणार आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. आकाश तारेकरच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पण एका बाजूला इथे आता टॉस जो आपण करणार आहेत, एका बाजूला कृष्णा असेल, एका बाजूला विजय असेल. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी जे मान्यवर आहेत ते आदरणीय एक्स आर्मीमॅन आदरणीय धीरज राजपूत साहेब फ्रॉम औरंगाबाद. मी साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभास्ते टॉस आहे, आपण टॉस बॉक्समध्ये जायचे. कृष्णा आपण टॉस बॉक्समध्ये चला कृष्णा. आणि विनंती असेल अमोल सरांना आपण धीरज सरांना घेऊन टॉस बॉक्समध्ये जावं ही विनंती असेल. या चेंडूवरती आक्रमण. बरीचशी उंची चेंडूनं गाठली आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौथा जो बाद होईल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. थँक्यू डीजे. शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021चा ग्रँड फायनल आपण बघतोय. सेमीफायनलचा पहिला मॅच भापकर 007 आणि रोहित ब्लास्टर नाशिक या 2 संघादरम्यान असणार आहे. राजपूत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कृष्ण सातपुते आणि विजय पावले दोन्ही एकमेकांसमोर असतील. अमोल शिरसाट आणि मल्हारी अप्पा गव्हाणे या ठिकाणी बघतोय स्पर्धेचे शिल्पकार. टॉस केला जातोय. हेड इज द कॉल. इट इज टेल. फक्त निर्णय. कृष्णा काय करणार? फिल्डिंग करीन मी. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. कारण मैदानामध्ये मॅच सुरू आहे त्यामुळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपण पुढच्या मॅचसाठी सज्ज राहायचंय. धीरज राजपूत सर आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण असतात बॅक टू क्रिकेट बॅक टू कमेंट्री मिस्टर मनोज अँड प्रवीण. थँक्यू प्रशांत आदवडे. टॉस झालाय आणि यानंतर अगदी आपण पाहतो एक सामना तर रंगणार आहे. पण हा सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकचा बॉल होता, याच्या अगोदर तो डॉट गेला आणि त्याच्यानंतरचा सुद्धा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला आहे. जो गोलंदाज समाधान आहे, या समाधानची कामगिरी जर आपण पाहिली, पहिला चेंडू या आजच्या दिवसभरात एकूण वाईट पडला गेला होता. त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला समाधानकडून मात्र इथे पहिला एक नो पडला होता. पण त्यानंतर अगदी आपण पाहतोय जे समाधानने जे कमबॅक केलंय ना, त्या समाधानची कामगिरी करता आता संघ मालक समाधानी असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू निश्चित प्रमाणात जो खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. क्षेत्ररक्षणला जेव्हा फिकी सुद्धा सुरेख आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या निश्चित प्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा आहेत, अजून 25 बनवायच्या आहेत. सिंगल डबल मात्र धावफलक जे वाढतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये जे केलं जात आहे. बूंद बूंद से बनता है सागर असं जे म्हटलं जातं आणि पाहायचं 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जे पाहतायत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस समाधान एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर साकारली आहे आणि आपल्या संघासाठी मात्र पहा 100% योगदान देताना पाहायला मिळतो आहे. हा चेंडू पाहायचंय गुड लँड स्पॉट वरून मात्र उसळी घेईल. तिथे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन मात्र चेंडूने विसावा घेतला. षटक संपलं. चौथ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावफलकावरती 30 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अजून 25 बनवायच्यात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकायचा आहे. म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी, तिसऱ्या क्रमांकासाठी आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकासाठी संघ मालकांसाठी असणारे जे 2 व्हीलर ज्या आहेत त्या खेळाडूंसाठी प्राईस तर आपण नेहमीच पाहतो.
कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की पहिल्या क्रमांकाचा जो संघ असेल त्या संघाला एखादी टू व्हीलर असते, त्या संघाच्या संघ मालकाला टू व्हीलर असते. बाकीच्या ठिकाणी मग वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, फ्रीज, त्याच्यानंतर LED TV या बाकीच्या गोष्टी असतात किंवा मोबाईल्स असतात, अँड्रॉइड मोबाईल. पण या स्पर्धेमध्ये चारही संघ मालकांसाठी टू व्हीलर ज्या आहेत. आणि आता इथं आपल्याला पाहिजे की इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदाच कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीसमध्ये पोहोचेल आणि कोणत्या संघाला इथे टू व्हीलर मिळणार आहे ते मात्र आपल्याला पाहिजे. शेवटचं षटक. विशाल निखोट गोलंदाजी करण्यासाठी तयार. विशाल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल का हे पाहणं गरजेचं आहे. तर शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 25 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. इथे मात्र तुमची बॅट आता बॅट राहणं गरजेचं नाहीये, तिनं तलवारीचं रूप धारण मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारचं कामकाज होतंय. कोणता संघ या सामन्यामध्ये मात्र बाजी मारेल. जो संघ सामना जिंकेल, विजयश्री त्याच्या गळ्यात माळ घालेल. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. विशाल निगोटचा हा चेंडू स्ट्राईकला असताना फलंदाजीचे प्रमाण आपण पाहतोय, त्याला समजू शकत नाहीये. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू डॉट आहे. शुभम जाधव जो स्ट्राईकला आहे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय आकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूपैकी 4 चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे आणि ते नॉन स्टॉप पाठवायचे, कुठलाही एक टप्पा न घेता. इथं मैदानाच्या आतमध्ये मात्र आक्रमण करावं लागेल. कम से कम 4 षटकार जर खेळले तर सामना बरोबरीत सुटेल आणि आम्हाला इथे एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळेल. ती मिळणार का? 5 चेंडूमध्ये 4 चौकार खेळले जाणार का? गोलंदाज तयार आहे. पाहूया यावेळेस कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. सुरेख सोडून दिलाय आणि चेंडू डॉट. निर्धाव. सामन्याचं समीकरण बदललं. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. एक रिव्ह्यू निश्चित उलिबे संघाकडून एक रिव्ह्यू बाकी आहे. त्यांनी एक मात्र चान्स घेतला की चला या चेंडूवरती एक चान्स तर घेऊ, आपण पाहू. या ठिकाणी आमचे चेअरमन आमचे मित्र नवनाथ शेठ गव्हाणे पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय आमचे संतोष शेठ भुसुरे, घनोबा डेव्हलपरचे उद्योजक, प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि कधी कधी असंच होतं चेअरमन साहेब की डोळ्यासमोर माणूस 4-5 व्यक्ती आल्या की डोळ्यासमोर माणूस दिसतो, कधी कधी नाव कळलं जातं, आडनाव लक्षात येत नाही. आडनाव लक्षात येतं, कधी कधी नाव लक्षात येत नाही, कधी कधी टोपण नाव लक्षात येतं. त्यामुळे समजून घ्या तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचं ह्या पामराने काय कौतुक करावं. शेवटचे मात्र अजूनही चेंडूचे बाकी असणार आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. 4 चेंडू बाकी आहेत. 25 धावा बनवायच्या आहेत. सामना बरोबरीत करण्यासाठी 4 षटकांची गरज आहे. 4 षटकार येणार का? इथे विशाल निगोटवरती आक्रमण केलं जाणार का ते आपल्याला पाहायचंय. समोरच्या बाजूला सत्यम, शिवम, सुंदरम, शुभम. इथे या दरम्यान लो फुलटॉस चेंडू मात्र या दरम्यान लो फुलटॉस होता. शेवटचे चेंडू बाकी राहतील 3 आणि बनवायचे आहेत अजूनही 24 धावा. आणि आता सोन्यासारखी कामगिरी करणारा संघ निश्चितप्रमाणे राहुरीचा संघ या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. सोन्यासारखे खेळाडू, सोन्यासारखी कामगिरी मात्र खेळणारे हे खेळाडू आणि त्याचबरोबर इथे सोन्यासारखे मात्र हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संघमालक सुद्धा तितक्या ताकदीचे आहेत, ज्यांना राहुरी परिसरामध्ये गोल्डमॅन गोपीशेठ दहिवलकर या नावाने ओळखलं जातं. असे असणारे गोल्डमॅन दहिवलकर साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू फुल, पॉवरफुल, सक्सेसफुल और ए ब्युटिफुल. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, परंतु हे फटके या अगोदरच्या चेंडूवरती मात्र अपेक्षित होते. षटकार मैदानाच्या आतमध्ये तिथे जो मात्र येतोय 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक असतील. गोलंदाजी करणाऱ्या संघानं मात्र या सामन्यावरती मात्र पहा मजबूत पकड, घोरपडीची जी मजबूत पकड असते ती मजबूत पकड मिळवली आहे. हा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पहा सुरेख अप्रतिम दर्जा आणि तिथे पहा केवळ सिंगल. एक्सेंट 2478 क्रमांकाची जी गाडी आहे, गाडी चालकांना विनंती असेल 2498 माफ करा, एक्सेंट 2498 क्रमांकाची गाडी ज्यांची तिने गाडी थोडीशी बाजूला घ्यायची, गाडी चालकांना विनंती असणार आहे. इथे सामन्यामध्ये निश्चितप्रमाणे औपचारिकता शिल्लक आहे आणि
इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय, लॉंग ऑफला चेंडू आहे, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय, परंतु इथे या सामन्यावरती पकड मिळवत या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये श्री रामदत्त राहुरी, संघमालक आदरणीय गोल्डमॅन गुपीशेठ दैवलकर, शंकर दाभाडे, सौरभ उंडे, सचिन बोराडे, स्वप्नील भालेकर, राहुरी तालुक्याचं मनापासून अभिनंदन असेल. मनापासून